तर मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. आज बघितलं असेल तुम्ही, आज एक अपोजिट रॅली झाली. आपला डेटा जो होता तो निगेटिव्ह होता. ऍक्च्युली बरचसं निगेटिव्ह काम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं होतं. ओके, पण तरीही मार्केट खाली ओपन झाल्यानंतर किंवा फ्लॅट टू फ्लॅट ओपन झाल्यानंतर पुन्हा एक रॅली येण्याचा प्रयत्न झाला. ओके, आणि नंतर शेवटच्या काळात ती रॅली बऱ्यापैकी सस्टेन झाली आणि मार्केट पॉझिटिव्ह क्लोज झालं. ओके, तर मित्रांनो, ह्या गोष्टी होणार नाहीत का? तर ह्या गोष्टी 100% होतील की मार्केट आपल्याला एका ठिकाणी बांधून नाही ठेवता येणार, किंवा आपण जर निगेटिव्ह बोललो तर ही प्रोबॅबिलिटी आहे. ओके, मोस्ट प्रोबॅबल डेटा हा निगेटिव्हच होता, पण काही अनसर्टन न्यूज, काही इव्हेंट्स ह्या जर येत राहिल्या तर हे अपोजिट पण जाऊ शकतं, किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्या अनसर्टन अचानक घडू शकतात. ओके, तर मित्रांनो, ह्याच्याने फार घाबरून जाण्याचं प्रॉब्लेम नाहीये, किंवा घाबरून जायचं नाही. त्याचं सोल्युशन आहे हेज. आपण ज्यावेळी हेज असतो त्यावेळी आपल्याला ह्या मुवमेंटचा फार काही फरक पडत नाही. ओके, निश्चितच थोडासा लॉस बुक करावा लागतो, पण तो नॉशनल लॉस असतो. नॉशनल लॉस म्हणजे काय, की एक टेम्पररी लॉस की जो पुन्हा भरून येणार असतो. पण ज्यावेळी कॉल आणि पुट नुसते बाय सेल करून झाले की तो जो लॉस होतो तो ऍक्च्युअल अॅक्युअर्ड लॉस होतो, आणि तो पुन्हा आपल्याला भरून नाही काढता येत. तर आजच्या ज्या मुवमेंटसाठी बरेच जण पॅनिक झाले असतील की विकास डेटा चुकलाय आपला, आणि डेटा चुकल्यामुळं त्या ठिकाणी डेटावर शंका तुम्हाला वाटली असेल, बरोबर? तर असं काही कुठलंही कारण असण्याचं काही कारण नाही की डेटा चुकलाय आणि काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ठीक आहे, तर ह्या गोष्टी होणार आहेत, ह्या सर्टन आहेत, आणि ह्या आपल्याला इंट्राडे डेटावरती पकडता येतात. ओके, इंट्राडेच्या डेटावरती पण आपल्याला पकडता येतात, आणि बऱ्याचशा गोष्टी एकदम क्लिअर होतात. जरी आपल्यावरती जात असला तरी तो असा सरळ सरळ वरती नाही जात, तो आपल्या डोळ्यासमोर जातो, आणि आपल्याला माहित पडतं की आपल्याला थोडंसं काही पोझिशन्स कॉन्झर्वेटिव्ह घ्याव्या लागतील, किंवा त्या पोझिशन्स एक्झिट कराव्या लागतील. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही मित्रांनो. ओके, जे पण लोक व्हिडिओज बघतायत कंटिन्यू करा. हा मी ऑलरेडी बऱ्याच वेळा वारंवार सांगत राहिलेलो आहे की हा जो व्हिडिओ आहे, हे जे डेटाचा अनालिसिस आहे, ते उद्या जाऊन कॉल आणि पुट घेण्यासाठीचा डेटा नाही आहे. हा लॉंग टर्मच्या हेजिंग साठीचा डेटा आहे, आणि एक पॉसिबल तुम्हाला एका मोठ्या मूव्ह पासून वाचवण्यासाठी डेटा आहे. म्हणजे जर तुम्हाला मेजर डाऊन साइड दिसत असेल मला, आणि तुम्ही कॉल घेऊन ते कॅरी करणार असाल, तर ते अवॉइड करण्यासाठी आहे. ओके, तर मित्रांनो, आजचा डेटा कसा आलाय तो बघूया. आजचा डेटा आहे तो ऑलमोस्ट 2 लाखाच्या पोझिशन्स, 3 लाखाच्या पोझिशन्स अनवाइंड झालेल्या आहेत. ओके, अजून तर याचं गणित व्हायचंय एक्सपायरीचं, तरी सुद्धा तो डेटा जो आहे तो अजून अनवाइंड त्या ठिकाणी होताना दिसतोय आपल्याला. ओके, तर मेजॉरिटी ऑफ पोझिशन ज्या आहेत त्या पुट साइडला त्यांनी कॅरी केलेला आहे रिटेलरनी, आणि एवढ्या पोझिशन्स का कॅरी केल्यात हा पण एक मोठा प्रश्न आहे. एक्सपायरी जवळ आलेली आहे. ओके, तर त्या हिशोबाने गणित आहे. दुसरी गोष्ट, एफ आयज कडे जर बघितलं तर एफ आयज अजून थोडासा न्यूट्रल टू निगेटिव्हच आहे. अजून काही त्यांनी डायरेक्शनल शिफ्ट केलेलं नाहीये. तर हे जे प्रॉप डेस्क आहे ना, हे सगळ्यात स्मार्टेस्ट प्लेयर आहे. हे स्मार्टेस्ट प्लेयर आहेत. हे एकदम 360 बदलू शकतात, आणि त्या हिशोबाने त्यांचा डेटा जो आहे तो थोडासा नॉर्मल पॉझिटिव्ह आलेला आहे. तर याला आपण पॉझिटिव्ह डेटा असं अर्थाने नाही घेणार, याला न्यूट्रलच डेटा आहे हा. ओके, उद्या एक्सपायरी आहे. उद्या एक्सपायरी आहे, तर बरेचसे लोक हिरो झिरोच्या तयारीत असतील, पण माझं जे अनालिसिस सांगते की साईडवेजच मार्केट राहील, आणि एक्सपायरी आपल्या एक ऍव्हरेज पॉईंट बद्दल जो बोलतो त्या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग देण्याचा प्रयत्न करेल. तर आपण जाऊया चार्ट वरती. चार्टवर कसं दिसतंय डेटा, कसं दिसतंय मार्केट, हे आपल्याला बघायचंय. ओके, तर डेटा वाईज तुम्हाला लक्षात आलं असेल की फार मेजर काही अजून पोझिशन्स मोठ्या प्लेअरच्या नाहीये. इन बिटवीन आपला जो शेअर आहे, फेवरेट शेअर, ज्याच्याविषयी आपण बोलत असतो, न्यूज आलेली आहे की काही प्रोप्रायटरी ट्रेडिंग जे आहेत त्याच्या याच्यावर इम्पॅक्ट पडू शकतो. सेबी आणि आरबीआय काही गोष्टी कॅपिटल मार्केटच्या थोड्याशा टायटन करणार आहेत त्याच्यात, की त्याच्यात मोठ्या लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके, ऑलमोस्ट 40% पर्यंत व्हॉल्यूम कमी होऊ शकतं असं बऱ्याचशा जाणकारांचं म्हणणं आहे. ओके, तर बघूया इन फ्युचर कसं होतंय, काय होतंय. ओके, तर आजचा जो डेटा आहे, मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट 25,682 पर्यंत येऊन त्या ठिकाणी क्लोज झालेले. एकदम शेवटी डायरेक्शनल शिफ्ट आलाय. दुपारपर्यंत काहीही नव्हतं ऍज पर प्लॅन.
या गोष्टी थोड्याफार घडत असतात. 100 पॉईंट इज नॉट अ मेजर थिंग. ओके, इथून शिफ्ट आलेलं आहे, तुम्ही बघा इकडून शिफ्ट आलेलं आहे. काही अचानक गोष्टी घडल्या ज्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत. तर उद्यासाठीचा डेटा एक साइडवेज टू थोडासा पॉझिटिव्ह साईडला पण राहू शकतो. ओके, तर फार मेजर मुवमेंट मला तरी नाही दिसत आहे. मागची जी एक्सपायरी होती तिचं आणि आत्ताच्या एक्सपायरीचं आपल्याला एक अनालिसिस करायचं आहे आणि आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपल्याला कशा पद्धतीने ते राहू शकतं. तर मागची एक्सपायरी जी होती त्या एक्सपायरी टू आजची एक्सपायरी आपल्याला एक ॲव्हरेज पॉईंट क्लेम करता येईल. ओके, 9 तारखेला सुरू झाली होती. तर 9 तारखेपासून तर आत्तापर्यंतची जी दिशा आहे ती एकदम वरच्या साईडने पण राहिलेली आहे, खालच्या साईडने पण आपल्याला डेटा सपोर्टिंग करतोय. तर उद्याचा जो पॉइंट आहे तो थोडासा वरती क्लोजिंग आपल्याला मिळू शकते. ओके, तर जे सेंटर पॉइंटची मी गोष्ट करत असतो तो 750 पर्यंत तरी आपल्याला मिळायला काही हरकत नाही. तर मित्रांनो, अगेन तुम्हाला पुन्हा एकदा वॉर्न करतोय की हा डेटा तुम्हाला नेकेड म्हणजे फक्त आणि कॉल आणि पुट असं काही तुम्ही करणार असाल तर हा डेटा त्याच्यासाठी नाहीये. हा डेटा हेजिंग साठी आहे आणि हेजिंग फार चांगल्या पद्धतीने वर्कआउट करते. ओके, तर हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. तुम्ही असं काही जाऊन उलटापालट करायची नाही. एका व्यक्तीचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी एका लेडीज ट्रेडर आहे, तिने मला भोपाळवरून कॉल येतात आणि मी ते बाय सेलचं गणित चालू केलं. तर मित्रांनो, असं होणार नाही. तिने त्यांना होल्ड करायला लावलेले आहेत. 5 का 7 लॉट आहेत ना, होल्ड आहेत पुटचे. आता मार्केट सरळ सरळ वरती जाताना दिसते आणि ती त्यांना सांगते ॲव्हरेज करा. राष्ट्रीय कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. कॉल टिप्स वाल्यांपासून लांब राहा. हा फार बेसिक प्रकार आहे, याच्यापेक्षा वेगळं काय तुम्हाला हे करायची गरज नाही. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा, डेटावरती लक्ष ठेवून राहा. डेटा आपल्याला मेजर लॉंग टर्मची डायरेक्शन सांगतो. ओके, तर आता असं मेजर शॉर्ट टर्म मध्ये पॅनिक तरी नाही दिसत आहे आणि डेटा ओव्हरऑल जो आहे तो न्यूट्रल आहे आता तरी. उद्याची एक्सपायरी होऊन जाऊ द्या, पुन्हा एकदा मोटिव्ह क्लिअर होतील त्यांचे, मोठ्या प्लेअरचे, आणि मग पुढची डायरेक्शन ठरेल. अजूनही आपण पूर्ण पॉझिटिव्ह झालेलो नाहीये. ठीक आहे, तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.